आई पाठवतो पैसे 1-2 दिवसात करतो व्यवस्था. तुम्ही व्यवस्थित राहा आणि मनूकडे लक्ष ठेव. तुम्ही काळजी घ्या. तिकडं पण कोरोना जास्त आहे, वाढलाय. होय होय आम्ही काळजी घेतो. तू काळजी करू नको. ठेवू का? ठेवतो. हां काळजी घ्या. रवीने फोन बंद केला. काही वेळ तो तसाच फोनकडे बघत राहिला. अंघोळ करून येतं. देवापुढे दिवा लावून नमस्कार करत जयाने रवीच्या बायकोने त्याच्याकडे पाहिले. हे आजकाल असंच झालं होतं रवीचं. मन थाऱ्यावर नव्हतं त्याचं. त्यात त्यांची एकुलती एक 4 वर्षाची लेक मानसी रवीच्या आईकडे कराडला होती. तिला बघून 4 महिने झाले होते. हे दोघे मुंबईत नोकरीला होते. आधी लॉकडाऊनमुळे आणि आता कामामुळे कराडला जायला जमलंच नव्हतं त्यांना. रवी आईला दर महिन्याला 2,000 रुपये खर्चाला पाठवायचा. पण आता 2 महिन्यात तेही जमलंच नव्हतं त्याला. गॅसवर चहाचं आदन ठेवत जयाने विचारलं, काय हो? काय म्हणत होत्या आई? पैशाची नड ना हो. 2 महिन्यात पैसेच पाठवले नाहीत तुम्ही. काय ते सरकारी पेन्शन 1,500 मिळतंय. कसं बसं वडत्यात त्या. आला दिवस. परवा फोन केला तेव्हा सांगत होत्या मणीसाठी अजून अर्धा लिटर दूध वाढवले गवळ्याकडून. ती आता सकाळ संध्याकाळ न खळखळ करता दूध पित्या म्हण. 4 वर्षाची पोर. तिची आता भूक वाढत जाणारच की. पैसे पाठवायला पाहिजे लवकर आईंना. रवीने तिच्याकडे पाहिले. अगं तिने हसत तो म्हणाला, जयू मला काय कळत नाही वय. अगं पण मी तर काय करू. एप्रिलपासून 3 महिने झाले पगार मिळाला नाही. मालक म्हणतो पैसे नाहीत पगार द्यायला. माल पडून हाय. कस्टमरनी डिलिव्हऱ्या थांबवल्या. पेमेंट येईना झाले. मार्चचा तुमचा पगार पदरमोड करून केली म्हणतो मालक. आता खरं खोटं देवालाच माहीत. गेला 1 महिना कारखान्यात एक पार्ट बनला नाही. पॅकिंगला प्रोडक्शनच नाही तर आम्ही पॅक काय करणार. जाऊन बसतो कारखान्यात. नशिबाला आणि कोरोनाला दोष देत. डबा खातो आणि परत येतो. काय करणार. अहो पण तुम्ही सगळीजण जाऊन बोला की मालकाला. 3-3 महिने पगार नाही दिला तर खायचं काय म्हणावं आम्ही. जयाने त्याच्या हातात चहाचा कप देत म्हटलं, कोण बोलणार मालकाला. सगळंच बंद करून बसला तर काय. आज ना उद्या ऑर्डर येईल. काम चालू होईल या आशेवर आहेत सगळीजण. प्रत्येकाला आपापली काळजी. नोकरी सुटे नये म्हणून ज्याची त्याची धडपड. चहा सवयीने सुर्र करत पिता पिता रवी बोलला, कालच तो सुरेश सांगत होता मालक कामगार कमी करणार हाय म्हणे. जेवढे कुशल कामगार आहेत त्यांनाच ठेवणार. आता पॅकिंग सेक्शनमध्ये तर मीच सगळ्यात चांगला पॅकर आहे त्यांचा. काय होईल काय कळेना झाले. सगळं टेन्शनवालं काम झाले सध्या. त्याच्या हातातला चहाचा मोकळा कप घेत जया म्हणाली, नका जीवाला घोर लावून घेऊ. होईल सगळं ठीक. रवी उठला. मोबाईल खिशात टाकत म्हणाला, जयू तुझा स्वयंपाक होईस्तवर मी शनी मारुतीला जाऊन येतो पलीकडच्या. शनिवार हाय आज. देवबी सध्या बंदिवानच आहेत म्हणा. तरी बाहेरूनच नमस्कार करतो आणि येतो. बरं लवकर या म्हणत जया लगोलग स्वयंपाकाच्या तयारीला लागली. नाश्ता करून डबा घेऊन रवी कामावर गेला. त्याची फॅक्टरी कुर्ल्याला होती, तिची कलिनाला. जयाने पटकन आवरलं. स्वतःचा डबा भरला. कापडी पिशवी त्यात डबा. अजून 2 पिशव्या घेतल्या. संध्याकाळी मिळेल तर एकदा 2 भाज्या घ्याव्या या उद्देशाने. किल्ली चाळीत त्याच्या शेजारी राहणाऱ्या पाटील बाईंना देऊन ती निघाली. मसाले चटण्या पापड बनवणाऱ्या एका छोट्या बचत गटात ती कामाला होती. तिच्यासारख्याच 15 बायका होत्या तिथे कामाला. सुदैवाने लोकांचे खाणेपिणे वाढल्याने व त्यांच्या पदार्थांना चांगली मागणी असल्याने बचत गटाच्या सगळ्या बायकांना भरपूर काम होते. सध्या लॉकडाऊन आणि बेस्टचा भरोसा नसल्याने बचत गटाच्या मॅनेजमेंटने मिनी बसची सोयी केली होती. कुर्ल्याहून कलिना आणि संध्याकाळी परत कुर्ल्याला बस तिला सोडायची. काहीतरी मनाशी ठरवून ती दुपारी जेवणाच्या सुट्टीत बचत गटाच्या संचालिका हेमलताताईंना जाऊन भेटली. ती हेमलताताईंच्या केबिनमधून बाहेर आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक व हसू. तिची जवळची मैत्रीण फरीदाला दिसले. क्या मॅडम बहुत खुश लगे रही है. मॅडम ने पगार बढ़ाया क्या तेरी अकेले का. फरीदाने तिला हसत हसत विचारलं. मसाले पाकिटांचा भरलेला ट्रे उचलून जवळच्या रॅकवर ठेवत जया म्हणाली, नहीं रे कुछ खास नहीं, ऐसेच थोडा काम था. संध्याकाळी 5 वाजता काम संपवून ती बाकी बायकांबरोबर बाहेर पडली. बसने कुर्ल्याला स्टेशनजवळ उतरून चालत घराकडे निघाली. वाटेत थोडं वाण सामान 2 भाज्या घेऊन ती जिने चढून घरी आली तेव्हा 6 वाजले होते. घरासमोर येऊन पाहते तो कुलूप. गेला महिनाभर काम नसल्याने रविवारची शिफ्टची वेळ संपली की लागलीच घरी येऊन जायचा.
त्याची कंपनी कुर्ल्यातच असल्याने तो जया यायच्या वेळी तो घरी आलेला असायचा. अगो बाई, आज आले नाहीत की काय आमचे मिस्टर अजून, असं स्वतःशीच बोलत ती पाटीलबाईंकडे गेली. ताई, आमचे हे आलेत का? चावी घेऊन परत देऊन गेले असतील. नाही ग जया, दादांना आज उशीर झाला वाटतं. नाही आलेले दिसले आज. तू सकाळी देऊन गेल्यापासून किल्ली इथंच आहे अडकवलेली, पाटीलबाई म्हणाल्या. बरं बाई, असतील अडकले कुठेतरी, येतीलच इतक्यात. बरं, येते मी, जया घराची किल्ली घेऊन वळत म्हणाली. घरात येऊन तिने आवरून एकदा केरसुनी खोलीत फिरवली. एकच खोली होती. 10 मिनिटात तिने केर फरशी केली. नळाला पाईप लावून मोरीतल्या दोन्ही बकेटमध्ये पाणी भरून ठेवले. देवासमोर दिवा लावला. रवी आला की पटकन चहा टाकावा म्हणून ती थांबून राहिली. 7:30 वाजले तरी रवीचा पत्ता नाही म्हटल्यावर मात्र तिला काळजी वाटायला लागली. आपल्या नवऱ्याचा जीव सध्या थाऱ्यावर नाही. त्यात त्यांच्या कंपनीत नोकर कपात होणार होती. कदाचित आज कंपनीत काही नाही असे वंगाळ विचार संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला नको असे म्हणत तिने तो विचार झटकला. देवासमोर हात जोडून उभी राहिली. 8 वाजले तसे तिचे अवसान गळू लागले. ती पटकन पाटीलबाईकडे आली. पाटीलबाईंकडून मोबाईल घेऊन रवीच्या मोबाईलवर तिने फोन लावला. तर फोन स्विच ऑफ. आता मात्र तिचा धीर खचला आणि ती तोंडावर पदर धरून रडू लागली. पाटीलबाईंच्या मिस्टरांनी देखील फोन लावून पाहिला, पण पुन्हा तेच, स्विच ऑफ. शेवटी कंपनीतल्या नंबरवर त्यांनी फोन लावला. फोन वाजून गेटवर कंपनीतल्या वॉचमनकडे गेला. त्याने एवढेच सांगितले की आज कंपनीतल्या 10 कामगारांना मालकाने कमी केलं होतं आणि त्यात रवीचेही नाव होते. कमी केलेले हे कामगार मालकावर पोलीस केस करणार म्हणून 3 वाजताच बाहेर पडले. रवी देखील त्यांच्याबरोबर तेव्हाच बाहेर पडला. त्यानंतर ते लोक कुठे गेले ते वॉचमनला ठाऊक नव्हते. पाटील साहेबांनी हे सांगताच जया मटकन जवळच्या खुर्चीत बसली आणि ओक्साबोक्शी रडू लागली. नवऱ्याची नोकरी गेल्याची तिला इतकी काळजी नव्हती, पण तिचा नवरा थोडा मनस्वी होता, गोष्टी मनाला लावून घेणारा. भावनेच्या भरात आपल्या नवऱ्याने स्वतःचे काही बरे वाईट नाही. ती तडक उठली. नवऱ्याला शोधायला हवं आता, वेळ न दवडता. पाटीलबाईंनीही आपल्या नवऱ्याला पिटाळलं स्टेशनला, तिथं रवीचा शोध घ्यायला. त्यांच्याबरोबर चालतील अजून 2-3 लोक देखील बाहेर पडली. जयाने घरात येऊन आपली पैशाची पर्स हातात घेतली. देवासमोरच्या दिव्याला अजून तेल घातले. मनोभावे देवाला हात जोडला व मग कुलूप लावून बाहेर पडली. आधी पलीकडच्या गल्लीतल्या शनी मंदिराशी जाऊन तिने पाहिले. तिथे कुणीही नव्हते. संध्याकाळी 7 नंतर संचारबंदी असल्याने बाजारपेठा, दुकाने बंद झाली होती. तरी मुंबई असल्याने रस्त्यावर तुरळक वाहतूक. काही घरी परतणारे चाकरमणी दिसत होते. लांबून कोणी पुरुष माणूस चालत येताना दिसला की ती आशेने पाहायची, पण रवी काही तिला भेटत नव्हता. जवळजवळ 1.5 तास तिने तिच्या घराजवळचा भाग पिंचून काढला. चालत ती शेवटी स्टेशनपर्यंत आली. स्टेशनवर प्रत्येक फलाटावर उतरून ती त्याला शोधून आली, पण कुठेही रवीचा पत्ता नव्हता. रडवेली होऊन ती स्टेशन बाहेर आली तसं तिला बाहेर उभ्या एका पोलिसाने हटकले. ती आणखीनच घाबरली. तसंच थरथरत तिने त्या पोलिसाला थोडक्यात हकीकत सांगितली. पोलीस मामाचे नाव तानाजी शिंदे होते. रिटायरमेंटला आला होता तो. आपल्या पोरीच्या वयाच्या या मुलीला अशा अडचणीत पाहून तानाजी मामाने तिला धीर दिला. पोलीस ठाण्यात फोन करून मिसिंगची वर्दी दिली. रवीचे साधारण वर्णन, अंगावरचे कपडे वगैरे गोष्ट नोंद केल्या व त्याच्या काही सहकार्यांना शोध कामास लावले. पाटलांच्या मोबाईलवर फोन करून तानाजी मामांनी चौकशी केली. रवी अद्याप घरी परतला नव्हता. आपली स्कूटर घेऊन तानाजी मामा आले व रडणाऱ्या जयाला म्हणाले, चल ग पोरी, शोधून काढू तुझ्या नवऱ्याला, बस मागं. जय ही पटकन गाडीवर बसली आणि त्यांची शोधमोहीम सुरू झाली. मिठी नदीच्या पुलावर येऊन त्यांनी तिथे आसपासच्या लोकांकडे चौकशी केली. तिथून पुन्हा रवीच्या कंपनीत आली. तिथून थोडीफार माहिती काढून रवीबरोबर नोकरी केलेल्या एका कामगारांच्या घरी गेले. त्यांनी सांगितले की पोलीस केस करायला जाणाऱ्या इतर कामगारांबरोबर पोलीस स्टेशनला यायला नकार देऊन रवी दुपारीच बरं वाटत नाही म्हणून निघून गेला होता. तानाजी मामांनी कुर्ल्यातल्या 2-3 मुख्य हॉस्पिटलला विचारून कुठली एखादी ॲक्सिडेंट केस आली का याची चौकशी केली, पण तिथे आज दिवसभरात या वर्णाची कोणती केस तिन्हीकडे आली नव्हती. तानाजी मामांनी शेवटी जयाला घराशी सोडलं. तिच्याकडून घरातल्या रवीचा एक फोटो घेतला. आपला नंबर तिला लिहून दिला. पाटलांचा मोबाईल स्वतःकडे नोंद करून घेतला. हे घे, हे बघ पोरी, आता रात्रीचं तू कुठे परत बसू नकोस. आम्ही आहे नाईट ड्युटीवर.
शोधतो तुझ्या नवऱ्याला, काळजी करू नकोस. तपास लागला तुझ्या नवऱ्याचा की ह्या पाटील साहेबांच्या नंबरवर फोन करतो, असे म्हणत हेड कॉन्स्टेबल तानाजी शिंदे निघून गेले. पाय लटलट करीत ती पाटीलबाईंचा हात धरून जिना चढून घरी आली. एव्हाना चाळीतल्या लोकांना हकीकत कळाली होती. तेही आपल्या परीने रवीला शोधायचा प्रयत्न करू लागले होते. रात्रभर जयाच्या डोळ्याला डोळा लागला नाही. आपला नवरा कुठे असेल, काय करत असेल, हे विचार करून करून तिचे मन चलबिचल होत राहिले. शेवटी पहाटे कधीतरी ग्लानी येऊन तिला थोडीशी झोप लागली. अचानक दरवाजा वाजला. तशी ती खाडकन जागी झाली. दरवाजात पाटीलबाई होत्या. त्यांच्या हातात फोन होता व चेहऱ्यावर आनंद. जया, देव पावला बघ तुला, दादा सापडले बघ, हे घे. त्या हवालदार शिंदेचा फोन आला आहे. जयाला ते ऐकूनच हर्षवायू झाला. तिने झटकन फोन कानाला लावला आणि हॅलो म्हणाली. तसा पलीकडून आवाज आला, हां हॅलो, मी तानाजी शिंदे. पोरी, तुझा नवरा सापडला बरं का, रुसला होता बघ तुझ्यावर. आम्हाला सकाळी इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये एका कोळशाच्या फॅक्टरीत ट्रकमध्ये कोळसा भरताना सापडला. त्याला तसाच उचलला आणि आताच आमच्या जीपने त्याला तुमच्या चौकात सोडले. स्टेट बँकेजवळ मी घरी निघालोय. आमचा कॉन्स्टेबल शिर्के आहे त्याच्याबरोबर. घेऊन जा तुझ्या नवऱ्याला घरी आणि बांधून ठेव त्याला, काळजी घे, असं म्हणत तानाजी मामा हसले. तिने थँक्यू मामा म्हणेपर्यंत फोन कटही झाला. फोनकडे पाहत हसत ती पाटीलबाईंना बिलगली. मग मात्र फोन पाटीलबाईंच्या हातात देऊन ती वेड्यासारखी धावत सुटली. स्टेट बँकेच्या चौकात ती आली. सकाळचे फक्त 6 वाजले होते. सगळी दुकाने अजून बंद होती. स्टेट बँकेसमोर पोलीस व्हॅन उभी होती व एक पोलीस कॉन्स्टेबल जीप शेजारी थांबला होता. तिला पाहतच त्याने नजरेने तिला समोर पाहायला सांगितले. बँकेसमोरच्या बिल्डिंगच्या दुकानासमोर एक कट्टा होता आणि त्या कट्ट्यावर मळके कळकट कपड्यांशी तिचा रवी बसला होता. ती धावत धावत जाऊन त्याच्यासमोर उभी राहिली. त्याने तिच्याकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात पाणी होते. अहो, कुठे गेला होता असं न सांगता? असं करतात का कोणी वेड्यागत? डोळ्यातले अश्रू पुसून तिने विचारलं. त्याच्यासमोर खाली जमिनीवर बसत तिने रडत रडत त्याचा हात हातात घेतला. नवरा बायको दोघेही रडत आहेत हे पाहून पोलीस कॉन्स्टेबल शिर्केनी हसत गाडी स्टार्ट केली. दोघांना हाताने निरोप देऊन ते निघून गेले. अगं जयू, आईला पैसे पाठवायचेत, हातात एक दमडी नाही, त्यात नोकरी गेली, काय करावं सुचत नव्हतं. फिरत फिरत त्या कोळशाच्या वखारीपाशी आलो तर त्यांना माणसं पाहिजे होती अर्जंट. रात्रभर ट्रक भरून पाठवायचे होते कोळशाचे. काल दुपारी 4 पासून आज सकाळी 6 पर्यंत 1000 रुपये देतो म्हणाले. लगेच गेलो कामाला, पण फोन बंद पडला आणि तुला कळवता आलं नाही. मला ते हवालदार साहेब म्हणाले, नशीबवान आहेस, अशी बायको मिळाली. यमाच्या दारातून सुद्धा सोडवून आणलं तुला ती. जयूचा हात धरून थरथरत्या ओठांनी रवी म्हणाला. जया उठून रवीच्या शेजारी बसली. त्याच्या कमरेला मागून मिठी मारत ती म्हणाली, अहो ऐका की, तुमची ही नोकरी गेली जाऊ दे. आमच्या हेमलता मॅडमशी मी बोलले. आमच्याकडे पण पॅकिंगला आणि डिलिव्हरीला एक माणूस पाहिजे आहे. आमचा टेम्पो चालवणारा माणूस कोरोनामुळे आजारी आहे. त्यामुळे पॅकिंगचे काम करत करत टेम्पोने डिलिव्हरी करणारा माणूस आमच्या फॅक्टरीत लगेच पाहिजेलच आहे. त्यामुळे आजपासून तुम्ही माझ्याबरोबर कामाला चला. आमच्या बचत गटाच्या कारखान्यात. कोळशाने माखलेल्या रवीचा चेहरा उजळला. अगं, पण तुमच्या बचत गटात तर फक्त बायका असतात ना कामाला? असं काही नाही, काही कामाला पुरुष माणसं बी आहेत की. फक्त मी तिथे असताना इतर बायकाकडे बघायची बी नाही, कळलं? तिचे बोलणे ऐकून त्याने तिच्याकडे पाहिले. तिच्या चेहऱ्यावरचे ते खट्याळ भाव पाहून त्याच्या गालावर हसू आले. मग दोघेही खळखळून हसले. हसत हसतच जयाने अलगद रवीच्या खांद्यावर प्रेमाने आपली मान टाकली. जयाचा हात पाठीशी असेल तर आपल्याला कोणतेही संकट पार करता येईल, हा आत्मविश्वास रवीला आता नव्याने आला होता. काळ रात्र संपून एका प्रसन्न दिवसाची सुरुवात झाली होती. कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.